हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त आहेस ना? चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी नायकांची सोनाली, साधेपणातलं सौंदर्य शोधत आजचा ब्लॉग असं काहीतरी सिंपल आहे. खूप असं काही आपल्या ब्लॉगमध्ये असं काही वेगळं असं काही नाही आहे. खूप सिंपल साधा ब्लॉग आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ना तुम्हाला अमृतसरी पनीर बुर्जी कशी करायची ना, तर ते मी सांगते. ॲक्च्युली मोस्ट ऑफ द म्हणजे सगळेजण बनवतही असतील. आता संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत. सो संध्याकाळची आपण तयारी करू. सो ह्यासाठी मी इथं फक्त कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि पनीर आपण ॲक्च्युली किसणीने किसून घेतलेला आहे. चला आता दही घेते. दहीमध्ये थोडे आपण मसाला टाकायचे आहेत आणि नंतर एक छोटीशी रेसिपी सांगते. नंतर आपल्याला तेल गरम करून त्यात थोडंसं बेसन भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि ती फोडणी आपल्याला दह्यामध्ये टाकायचं आहे आणि मग नंतर कांदा टोमॅटो फ्राय करून मग आपण भाजी बनवायची आहे. मी दाखवते स्टेप बाय स्टेप. खूप सिंपल आहे आणि खूप छान लागते. आणि नॉर्मली आपण पनीर बुर्जी वगैरे बनवतो ना, तर त्याच्यापेक्षा ही खरंच खूप छान हॉटेल स्टाईलसारखी लागते. सो नक्की तुम्ही एकदा बनवा. आणि आता चला मी दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सेम परफेक्ट मेजरमेंटमध्ये तुम्ही केला ना तरी पण खूप छान होते. सो आजचा ब्लॉग मी संध्याकाळपासूनच सुरुवात केला, कारण गावाकडे जाऊन आलं ना की थोडीशी धावपळही होत असते आणि झोप आपली कंप्लीट झालेली नसते. सो बसल्या ठिकाणी झोप येत होती मला तरी. त्यामुळे मग विचार केला की आपण आता संध्याकाळपासून आपला आजचा हा ब्लॉग चालू करू. सो लेट्स गो. वेळ नको घ्यायला. आता कोणताही मेनू बनवायचा असेल तर टाईम तर लागणारच आहे. तर त्यामुळे मी इकडे तवा ठेवलेला आहे, इकडे कढई ठेवलेला आहे, कारण आपला वेळ कमी होण्यासाठी, म्हणजेच वेळ कमी वाचवण्यासाठी आपलं थोडंसं ह्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि बटर करपू नये म्हणून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि एका साईडला इकडं मी दही घेतलेलं आहे आणि थोड्याशा आपल्या या दह्यामध्ये ना की हळद आणि काश्मीरी लाल तिखट म्हणा किंवा गरम मसाला वगैरे हे सगळं टाकून ते मिक्स करूया आपण. तोपर्यंत इकडं तेल आणि बटर ना छान गरम झालं म्हणून मग ह्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं आणि ते छान तडलं की मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा. इथे मी ना की 2 मीडियम साईजचे कांदे होते तर ते घेतलेलं आहे. ते तिकडं आता गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत ना भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं आपण मसाला घालून पटकन मिक्स करून घेऊया. आणि छान मिक्स झालं ना की नंतर आपण जे आता तवा ठेवलेला आहे ना, तर तव्यावरती एक छोटीशी फोडणी देऊया आपण. इथं मी घेतलेलं आहे तेल आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी इथं ना 1 ते 1.5 चमचा तुम्ही इथं बेसन टाकू शकता. आणि बेसन छान असं ना की थोडंसं भाजलं गेल्यावर त्यावरती कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी टाकल्यावरती आता ऑलरेडी मी ना की कसुरी मेथीची शॉर्ट व्हिडिओ आय थिंक बनवलेलं की थोडंसं माझ्याकडे कसुरी मेथी मऊ पडलेली होती. फक्त कोरड्या तव्यावरती त्याला भाजून घ्या, कुरकुरीत छानपणा होतो. नंतर त्यामध्ये थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट आणि हळद टाकलेलं आहे आणि ती फोडणी आपल्याला दह्याच्या फोडणीमध्ये टाकायची आहे. दहीचं जे मिक्स आपण केलेलं होतं ना, तर त्यामध्ये ती फोडणी टाकायची आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना की आपण जे कांदा परतून घेतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो कांदा छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण पटकन तो शिजला जातो. फक्त थोडंसं विचार करायचा आहे, कारण आपण ना दह्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं जर असेल तुम्ही तर इथे थोडंसं कमी टाका. आणि नंतर हे सगळं मिक्सचर एकत्र करायचं आणि नंतर आपल्याला किसलेलं पनीर त्यामध्ये टाकायचं आहे. ही एकदम सोपी साधी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. खूप छान होते. त्यामध्ये थोडंसं पावभाजी मसाला टाका, एकदम टेस्ट हॉटेलसारखी होते. कधी कधी मूड चांगला असेल ना तर अशा गोष्टीमध्ये हेल्पसुद्धा करत असते. सो खरंच भारी वाटतंय. त्यामुळे छोटे मोठे कामं करत बिझी राहणं तितकंच गरजेचं आहे. आता ॲक्च्युली ना की ब्लॉग थोडेसे ना की पूर्ण दिवसाचं येतील असं माहीत नाही, पण थोडंसं मागं पुढं हे होईलच. तर आणि ही आपली धावपळ आता कशासाठी आहे, कारण परत आपल्याला 8 दिवसांना गावाकडे जायचं आहे. म्हणून मग विचार केला की चला एक कोपरा आपण ना आत्तापासूनच थोडंसं स्वच्छसुद्धा करू. तर हे नॉर्मल आपलं डेली असतं. श्रीषा स्कूलला गेले, साहेबसुद्धा आपल्या ऑफिसला गेले आणि मग नंतर मग माझी क्लिनिंग प्रोसेस, कारण आता घरातलं सगळं किचनमधलं जे काही आपल्याला आहे ना तर ते बघायचं आहे आणि काय संपलेलं आहे किंवा काय नाही आहे इकडं लक्ष ठेवायचं आहे. आणि जे काही जर जास्त शिल्लक असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. सो ह्यासाठी मी म्हटलं की पटकन ह्या गोष्टी आवरून घेते. म्हटलं जे काही आपले बेसिक आणि रेग्युलर आपलं क्लिनिंग असतं म्हणा किंवा रेग्युलर आपलं स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते सगळं आवरून घेते आणि मग नंतर ना आपण ना की एक कोपरा स्वच्छ करायला घेऊ. सो अशी आपली सध्या तरी प्रोसेस चालू आहे, कारण आपल्याला आता परत आणि गावाकडं जायचं आहे म्हणून. आणि मे बी आपल्याला खूप दिवससुद्धा होईल.
त्यामुळे गावाकडे, तर त्यामुळे मग मी आत्तापासूनच की बाबा काय आहे, काय संपलेलं आहे, किंवा कुठला आपल्याला कोपरा अजून क्लीन करण्याची गरज आहे. आणि आल्यावरती ना की परत आपण आल्यावरती ना की परत पसारा हा होणारच आहे. पसारा म्हणण्यापेक्षा की धूळ म्हणा घरातले किंवा स्वच्छता हे आपल्याला करावंच लागणार आहे. तर त्यासाठी मग आत्तापासूनच आपण थोडं थोडं बघू की बाबा आपल्याला काय नेमकं जास्त करायचं आहे किंवा काय नाही, ह्याची मी ॲक्च्युली आणि काय काय घेऊन जायचं आहे गावाकडं, काय काय आपल्याला अजून बनवायचं आहे, ह्याची पूर्ण लिस्ट पहिल्यांदा मी करून घेतलेली आहे. आणि मग नंतरनं ह्या गोष्टी करायचं, म्हणजे जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल. आणि एक गोष्टी मनामध्ये म्हणा किंवा डोक्यात एक गोष्टी सॉर्टेड असेल ना, तर पटकन गोष्टी आपल्याकडं होऊन जातात. त्यामुळे जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे, खूप वेळसुद्धा आपल्याकडं वाचून जातो. आणि काय आणायचं आहे काय नाही बाहेरनं, तर एकदा आपण बाहेर गेलो ना की तर पटकनसुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. सो त्यासाठी ही आपली धावपळ तर सध्या सुरू आहे. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये पनीर बुर्जी बनवताना, पनीर बुर्जी, अमृतसरी पनीर बुर्जी कसं बनवताना, तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझी तर खूप छान झालेली होती भाजी. आणि तुम्ही कशी बनवताना तर तेही नक्कीच सांगा. आणि चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थोडीशी क्लिनिंगसुद्धा झाली, आपल्या घरातली भाजीसुद्धा झाली. आणि ही अशी भाजी ना तर तुम्ही नक्की बनवा, परफेक्ट मेजरमेंट आहे. काहीतरी रोज पनीरची तीच भाजी खाण्यापेक्षा ना की ही अमृतसरी पनीर बुर्जी ना खरंच खूप छान लागते, हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्कीच बनवा. आणि आता इथंच थांबते मी, जास्त वेळ घेत नाही. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो धमाकेदार ब्लॉग होणार आहेत. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.